या ठिकाणी आपण भेटतोय उमेदवार अजित आबा घुले यांना. अजित आबा काल नारळ फोडला आपला प्रचाराचा. प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता. पण त्यानंतर तुमच्या प्रचारानंतर आणखी एक नारळ तुमच्या प्रतिस्पर्धी पक्षाने नारळ त्या ठिकाणी प्रचाराचा फोडला. आणि नारळ फोडत असताना त्यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे लोकांच्या दारामध्ये मतं मागायला जाणार आहोत ते फक्त आमचं काम बघा, फक्त आम्ही आमचं काम सांगणार आहोत, लोक आम्हाला मतदान देतील. काय वाटतंय आपल्याला, काय काम आहे त्यांचं? त्यांच्या कामावरती मी भाष्य करण्यापेक्षा जनताच भाष्य करेल. येत्या 15 तारखेला जनता त्यांच्या कामाचा त्यांना प्रत्यय देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 15मध्ये मांजरी असेल, केशवनगर असेल, 17.5 असेल किंवा शेवळवाडी असेल, या चारही गावांमध्ये एकदम तुल्यबळ पद्धतीने काम करत आहे. आमदार चेतनदा तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आहे. सुरेश अण्णाच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आहे. आमदार जगन्नाथ बापू शेवळ्यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल. आणि हे तिन्ही जे आमचे पॅनल प्रमुख आहेत ते फक्त विकास आणि विकासावर बोलणारे लोक आहेत, विकास कामं करणारे लोक आहेत. आमदार चेतनदा तुपे पाटलांनी त्यांचा 100%पैकी 95% निधी हा मांजरी केशवनगरला दिला होता. या दोन्ही गावांमध्ये जवळजवळ 90,000 मतदारसंख्या आहे. मला माहिती आहे 100% लोकसभेला देखील विधानसभेला देखील ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना लीड होती. या दोन्ही गावांमध्ये विधानसभेच्या वेळेस ही लीड तिपटीने वाढली आणि आता मला खात्री आहे जनता ही लीड चौपटीने वाढून आम्हा चारही उमेदवारांना चांगल्या मताने निवडून देणार आहे. आपण फिरताय, लोकांचा रिस्पॉन्सही चांगला दिसतोय. काय भावना आहेत आपल्या? आम्ही सकाळी सुरुवात केली त्या टायमाला एक साधारणतः 100-150 आम्ही लोक होतो पदयात्रेला. आणि थोड्या वेळानंतर तासाभरानंतर पाहिलं तर 400-500च्या पुढे ही संख्या गेलेली आहे. गर्दी इतकी झाली आहे. तुम्ही पाहताल तिकडे महिला आमच्या सगळ्या थांबलेल्या आहेत. उमेदवारांबरोबरच फक्त 4 उमेदवार यायचे, पण लोकांचा प्रतिसाद इतका आहे की ते थांबायला तयार नाहीत. आमच्या अगोदर पुढे जाऊन ते स्वतः सांगतात की आम्हीच उमेदवार आहोत. ही निवडणूक जनतेने त्यांच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि 100% जनता जनार्दन आम्हाला निवडून देणार आहे.